आजच्या ह्या कीर्तनामध्ये मी आपल्या समोर जो अभंग गायला कीर्तनाचा की मग भगवान म्हणाले तुकोबाराय म्हणतात मग या तसे नका येऊ साहेब बरोबर आहे ना याल तरी याल तरी याले लागे या पण लागून या म्हणजे संघटित व्हा जरी वैर असेल तर सोडून द्या आजपासून काय बाई वाबळे महाराज येड्यावानी करतात आम्हाला पार चिपटून बसायला सांगितलं आज नंदचंद माझं 40 वर्ष बोललं नाही ते माया स्वांग शेजारी बसवलं नंद भाऊ जया एका चालीनं चालती ग एका चालीनं चालती पायातल्या जोड्या जशा चिमण्या बोलती ग जशा चिमण्या बोलती जेवढे जेवढे म्हणतात तेवढ्या माझ्या गावात आहेत त्यांनाच येते नाही आमच्याकडचं लोक येत आहे की नाही नंद भाऊ जया सोनार वाड्या जाऊ ग सोनारा वाड्या जाऊ बाई कुंकाच्या करंड्याला मोत्याच्या जाळ्या लावू ग मोत्याच्या जाळ्या हे जिला येत नाही म्हणजे करू नका सोपं नाही एवढं अवघड माझ्या आईचं गाणं माझ्या बहिणीचं गाणं माझ्या मावशी मावळणीच मांडवाच्या दारी कोण उभी ती गवळण ग कोण उभी ती गवळण कुंडन माझ्या बाळा तुझी लाडकी मावळण ग लाडकी मावळण मावळण ग कुंदन म्हणजे तोरबलांचा मुलगा आता कॉलेजला जाणार आहे कुंदन इकडे ये ना थोड़े अरे हम तो जवान होके चाहते हैं मुझे जवान चाहिए मला असे 100 जरी मिळाले ना तर परत परिवर्तनाची लाट मी महाराष्ट्रात निर्माण धर्मवेड्या लोकांनी आता चंग बांधलाय अंधश्रद्धेला ऊत यायचं काम चाललंय महाराष्ट्राच्या बाहेरचे बुवा बाबा महाराष्ट्रात फिरायला लागले त्यांच्याकडे 20-20 लाखांची गर्दी व्हायला लागली आणि कोण कोणच्या मनातलं ओळखायला लागले तर कोण कोणच्या डोक्यातलं ओळखायला लागले नुसती बायांची गर्दी बाबाच्या दर्शन घेतलं का पोरच वाटत वाईट आणि तुकाराम महाराज काय म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती हा सगळा विचार म्हणजे या बुद्धीच्या मडक्यात आहे म्हणून याच्यामध्ये काटेरी लाही आहे म्हणजे आपलं मन काटेरी आहे की नाही काम क्रोधानं भरलेलं आणि संतांचं प्रेम म्हणजे दही आहे ते संतांचं प्रेम महाराष्ट्रात 13व्या शतकात ज्ञानोबरायांनी निर्माण केलं नामदेवरायांनी निर्माण केलं आणि त्याच्यावर यशाचा कळस तुकाराम महाराजांनी निर्माण केला तुका झाला असे कळस ते तुकोबाराय म्हणतात श्रीकृष्ण असे म्हणले की याल तरी यारे लागे अवघे माझ्या अवघे आपण कोणते अनावश्यक टळालेले बेवडे फावडे नका गंजाडू नका चरशी नका व्यसनी नका द्वेष मत्सर करणारे नका मग सगळेच नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळया सुख देईल विसावारे हो नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळया सुख देईल विसावारे माझ्या राजा माझ्या राजा तुझा म्हणून लोकगीतांचा सुद्धा बाज मला येतो भजनांचा येतो तुमच्या जात्यावरच्या ओव्या येतात सातारच्या येतात कराडच्या येतात बेळगावच्या मी ज्या गावात जाईन त्या गावात तरुण पोरं गोळा करतो आणि त्यांच्या आज्या संघटित करतो त्या आज्या बाया बसतात ना त्यांच्याकडून जात्यावरच्या ओव्या लिहून आणतो माझ्याकडे 3000 ओव्या लिहिलेल्या आहेत 3000 त्या ओव्या मी गावोगावून आणल्या आता हे पोरग आहे ना तो नाव सगळं प्रवीण मोरे याच्या गावाला जातो ना मी त्या बाया काय बायकावर का
मांडवाच्या गदारी मांडवाच्या गदारी जावा जावांचा ग जावांचा ग जावांचा ग रुसवा जावा जावांचा वे बंधूच पाताईळ जाऊ बाईला ग बाईला ग बाईला ग नेसवा जाऊ बाईला वै अशा करतो बरं का वाईच्या लोक बरं का. तेव्हा सगळ्या भागातल्या लोकांना नमस्कार करतो. झालेली सेवा माझ्या भगवान श्रीकृष्णांच्या चरणी सादर करतो. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. मग तो कृष्ण घेऊन वसुदेव तुरुंगातून यशोदेकडे गेले. यशोदेला सांगितलं यशोदे माझ्या बाळाला सांभाळ मी तुरुंगात आहे. मग यशोदेने विश्वासाने वचन दिलं की माझ्या मुलाबरोबरीने मी तुझ्या मुलाला मोठं करील. यशोदेने एवढा मोठा मुलगा केला की तो जगाचा जगद्गुरु झाला. माझ्या बहिणींनो एवढी एक विनंती ऐका. तुम्ही मुंबईला राहताना गावाला एखादी गरीब जाव असेल एखादी ननंद असेल तर तिच्या गरीब मुलाला शिक्षणाला मदत करा. तुमच्या पोरा एवढा त्याला इंग्रजी शाळा शिकवा. तुम्ही सुद्धा यशोदा झाल्याशिवाय राहणार. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. कोणताही देव कोणताही धर्म कोणताही महाराज कोणताही बाबा तुमचं कल्याण करणार नाही. तुमच्या पोरापर्यंत कल्याण फक्त शिक्षण करील. त्या शिक्षणाने तुमच्या मुलामुलीला ज्ञान येईल. प्रांत कलेक्टर अधिकारी बनवा. शिकायला लाजू नको ग शिकायला लाजू नको ग यजवानी वागू नको ग अडाणी राहुल बाई ग वाटूळ करू नको ग शिकली नाही तिला गुण भागू ज्ञान कसं तिच्याकडं मागू तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू दुःखाची लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळीला. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुलीलाच मुलगा मानून तिला शिक्षण द्या. तिला मोठं करा. मुलीचा अपमान करणार नाही असा संकल्प सोडून आज काल्याचं कीर्तन घेऊन जा. धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग एवढा विचार डोक्यात साठवा. आणि ह्या प्राध्यापक गणेश भाऊ किर्दात हे जसे आज जामखेडच्या कॉलेजला प्राध्यापक आहेत. एक शेतकऱ्याचा गरीब मोलमजुरी करणाराचा मुलगा असा तुमची सुद्धा मुलं खूप मोठमोठ्या अधिकाराच्या पदावर आजपासून जाऊ द्या असा संकल्प आज सोडला तर काल्याचं कीर्तन सार्थकी लागल्याचा आनंद मिळेल. धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग धरू नका माझा राग लागते मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा एवढा विचार डोक्यात साठवा. हो आपल्या बाळाला शाळेत पाठवा आपल्या बाळाला शाळेत पाठवा. शेजाऱ्यांचा तरी शिकतो या काय म्हणतो दळवीत हा प्रचार करा. भक्ती माध्यमातून अध्यात्माबरोबर सामाजिक समतेची घोषणा आणि शिक्षणाचा प्रचार आता करा. आता एक संत होऊन गेला गाडगे महाराज. त्यांनी पैसे मिळवले त्यांनी पैसे मिळवले पण मठ मंदिर बांधली नाही. पंढरपुरात एक मंदिर आहे एवढं बस झालं. आळंदीला माऊलींचं मंदिर आहे बस झालं. देवळा तुकोबरांचं मंदिर आहे बस झालं. त्याची सेवा करू त्या मंदिराची त्याची जागृती करू पण वेगळं मंदिर
मानणार नाही तर मिळालेले पैसे गाडगे महाराजांनी टाटा हॉस्पिटल शेजारी कॅन्सरच्या आजारानं पिडलेल्या पेशंट लोकांच्या नातेवाईकांसाठी टाटा हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधली. देवळा शेजारी कीर्तनात नाही बांधली, जे हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधली, ससूर हॉस्पिटल शेजारी धर्मशाळा बांधली. असा एक संत जागतिक इतिहासात गिनीज बुक मध्ये त्याचं नाव आहे, त्याचं नाव आहे गाडगे महाराज. आणि म्हणून या तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. हे सांगितलं कृष्णाने. तो यशोदेने कृष्ण मोठा केला, त्याने गवळणींच्या चोऱ्या केल्या. गाई गोपाळ यमुनेच्या तटी चेंडू चौगुना खेळती वाळवंटी. आणि मग दुपार झाली, वेळ झाला, भुका लागल्या. गोपाळ म्हणाले कृष्णा लई ऐकलं बाबा तुझं कीर्तन, आता बस कर. का भूक लागलेले खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. मग सगळ्यांना गोळा केलं, दह्यांडी फोडली. त्यात विचारांचा प्रसाद मगाशी बसून बोलतो तेवढा विचारा, पुरोगामी विचाराचा आध्यात्मिक प्रसाद सर्व गोपाळांना यमुनेच्या काठावर जसा श्रीकृष्णांनी वाटला तसा ज्ञानोपराय सेवा संस्थेच्या या सिबिडीच्या आणि या बेलापूर परिसरातील सर्व वारकरी संप्रदायांच्या आणि आमचे माननीय श्री हरिभक्तीपरायण माझ्याही वाबळे महाराज प्रतिष्ठानचे ट्रस्टी आहेत बरं का शिरोळे साहेब. त्यांनी खारघरला उभं केलं, सिबिडीला उभं केलं. दिंडी नंबर 86 पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारीसाठी हेतुकपणे किती वर्षानुवर्षे झिजणाऱ्या लोकांमध्ये अग्रेसर आमचे शिरोळे साहेब आहेत. तोरमल साहेब तुम्ही तोरण लावलं, शिरोळे साहेब तुम्ही शिरले वारकरी संप्रदायात आणि या सीबीडीमध्ये शिरले आणि तुम्हाला सगळ्यांनी संघटित केलं. हे आमचे संजूभाऊ शेजारी बसलेत, त्यांची तकतक चालू आहे. भाऊ तुझं उरक आता भाऊ, उरक भाऊ मी काला आणलाय. या माझा शिष्य बरं का तो पण लाडका, त्याला मी कडेवर घेत होतो बघा, आता केवढा झाला मोठा, त्याचा पोरगा त्याचा एवढा झाला. अशी पोरांना पोरं झाली, ती मोठी झाली आणि त्यांनी हे एवढं सुंदर मंगलमय घडवून तुम्हाला ज्ञानाचा प्रसाद दिला. आणि आज काल्याचा विचाराचा प्रसाद तुम्हाला मला सांगण्याची संधी तुमच्या चरणावर मिळाली. तुम्हा सर्वांना दंडवत करतो आणि झालेली सेवा माझ्या यशोदा माईच्या चरणी, नंदबाबांच्या चरणी आणि कृष्ण कन्हैयाच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानोबराय तुकोबरांच्या चरणी समर्पित करतो. आणि काही चुकलं असेल तर तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. बालक बापाचे ताटी रिगे रिगोणी बापा ते जेवू लागे की संतोष होऊन वेगे मुखची ओढवी विठोबा रघुमाई. करा खाली हात, आणखी एकदा करा. डोक्यावर ठेवा, बोटात बोट घाला, डोक्यावर ठेवा, खांद्यावर घ्या, डोक्यावर ठेवा, खांद्यावर घ्या, डोक्यावर खांद्यावर एक बाई नुसती गमत पाहती माझी. अरे वापरतीन गड वाक्यात तुमच्या
ज्ञानोबरांच्या इथे सर्वांनी लाजायचं नाही. हा परत डोक्यावर जा आता खारघरला जाऊन वा. पंढरपूर लवणी पंढरपूर लवणी हा दळवीताई. पंढरपूर लवणी पंढरपूर लवणी विठ्ठलाच्या दरवाजावर मोत्याच्या वळवणी विठ्ठलाच्या दरवाजावर मोत्याच्या वळवणी हलवा ग सयानो हलवा ग सयानो. हे बाई म्हणले नंतर बोलावा. हलवा ग सयानो हलवा ग सयानो विठ्ठल बाळाला विठ्ठल बाळाला आजपासून माझ्या देवाऱ्यात विठ्ठलाशिवाय कोणत्या देवाला कोणत्या बाबाला स्थान देणार. I don't like God and religion and God. I like my God is a Vitthal. हलवा ग सयानो हलवा ग सयानो विठ्ठल बाळाला विठ्ठल बाळाला मी गुंतले कामाला. नामदेव जनाबाई टाळ्या काही वाजत नाही. टाळी टाळी टाळी. ते आमचे जुने लाडके साहेब आहेत. या एकदा मला खूप बंडलच्या बंडल पैसे दिले यांनी. आता पण जाता जाता जेवल्यावर तरी 10-20 रुपये मला घेऊन जा. मला एक कॉम्प्युटर घ्यायचा आहे आणि तो अपंग विद्यालयाला द्यायचा आहे. आणि तुम्ही जाता जाता नाही लोक तुमच्या दारात येऊन जातात तसं मी तुमच्या दारात आलोय. जाता जाता द्या काहीतरी. व्हिडिओ काढणाऱ्यांचे पण काय म्हणतो मी 200 ताई आणि आपले हे संजय यादव साहेब या दोघांचं टाळीच्या स्वागत करायचं. गाडगे महाराज की. तुम्ही वारे दोही कडे मुख पसरवले गडे मुख पसरवले गडे मुख पसरवले गडे मुख पसरवले गडे हात खावणे हाती लोका म्हणे लोका तुम्ही वारे दोही कडे